कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक असलेल्या त्र्यंबोली देवीची वार्षिक यात्रा आज पीठभागच्या पारंपरिक निनादात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक विधी, धार्मिक कार्यक्रम आणि भक्तांच्या जयघोषानं संपूर्ण त्र्यंबोली डोंगर परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला वसलेल्या त्र्यंबोली देवीच्या मंदिरात दरवर्षी आषाढ महिन्यात भरणारी यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. पारंपरिक घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवीची पूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात आला. त्र्यंबोली देवीला कोल्हापूरची ग्रामदैवत आणि आदिशक्तीचं रूप मानलं जातं. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी इथं दर्शनासाठी येतात. शतकानुशतके सुरू असलेली ही यात्रा कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते. यात्रेदरम्यान जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि विविध शासकीय यंत्रणांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेली त्र्यंबोली देवीची यात्रा यंदाही शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.